जय भीम, नम बुद्धाय, जय लहुजी, जय अण्णाभाऊ साठे, जय शिवछत्रपती। हा व्हिडिओ सविस्तर बघा। जे हिंगोली जिल्ह्यामध्ये चालू आहे घटना, काल आपण तो व्हिडिओ बघितला, स्क्रीनवर पण तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल तो। तर त्या घटनेचा रियालिटी काय आहे हे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कळून जाईल। मित्रांनो, मी सध्या वावरात दिसून राहिलो असेल तुम्हाला फवारा मारून, पण जे हिंगोली जिल्ह्यामध्ये जे घटना घडली काल, तिथलं पोलीस प्रशासनाने तो पिवळा झेंडा तो काढून फेकला। का काढून फेकला? भरपूर लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे। भरपूर मातंग समाजातील भावना दुखावलेल्या आहे। पण कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल आणि कायद्याने चालाल तर जिंकाल, हे माझं मत आहे। काही लोकांचं म्हणणं आहे की जे बुद्धविहाराची जागा आहे, म्हणजे तुम्हाला समजलं असेल माझं बोलणं, की ज्या गावामधली ही घटना आहे, तर त्या गावातील जे बुद्धविहार आहे, त्या बुद्धविहाराची जागा आहे, त्या बुद्धविहाराच्या जागेच्या ठिकाणी काही मातंग समाजातील लोक झेंडा लावत होते पिवळा, आणि तिथं तो पिवळा झेंडा चालत नाही, तिथं पंचशीलचा किंवा निळा झेंडा चालतो, हे तुम्हालाही माहीत आहे। पण काही मनुवाद्यांनी खेळ रचला, डाव रचला, आणि तो डाव उलटाच पडला त्यांच्यावर। नेमकं कारण काय आहे? मांग आणि महाराचे झगडे कसे लागाव तुम्हाला तर माहीत आहे। आता वादळ हे जातीवादाचं वादळ आणि वर्गीकरणाचं वादळ पेटलेलं आहे आपल्या महाराष्ट्रात। त्या कारणामुळं मातंग समाजही दुखावलेला आहे आणि बौद्ध समाजही दुखावलेला आहे। त्या कारणामुळं यांच्या जखमीवर मीठ कसं चोळाव, तर मग काय मातंग समाजाला त्या दिवशी काल भडकून दिलं आणि म्हटलं की तिथं जागा मोकळी आहे, एक काम करा ना, तुम्ही तिथे कार्यक्रम करतच असता, तर मग काय करा, एक झेंडा लावून द्या। म्हणजे नेमकं काय होणार की तुमची हक्काची जागा होणार, तुमच्या हक्काच्या सगळ्या गोष्टी होणार। माझं मत एकच आहे की बुद्धविहार ही जागा आहे भावांनो, बुद्धविहाराची जागा आहे, तिथं कुठलाही झेंडा चालत नाही, तिथं पंचशीलचा किंवा निळा झेंडा चालतो। आणि माझ्या बौद्ध बांधवांना, माझ्या मातंग भावांना रिक्वेस्ट करतो, झगडे करू नका, एकामेकाला ट्रोल करू नका, कारण हे मनुवादाचा खेळ आहे आणि त्या खेळामध्ये तुम्ही गुंफू नका। म्हणजे काय होणार की तो डाव रचलेला आहे आणि त्या डावामध्ये बळी कोण पडणार? आपण दोघं भाऊ। त्या कारणामुळे सांगण्याचं उद्दिष्ट हाच आहे, कारण तुम्हाला सांगायचा हाच आहे की त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जी घटना घडलेली आहे ते विहाराची जागा आहे। आणि काही लोक म्हणून राहिले तिथले की बाबा जे बाकीची जागा आहे ते विहाराची, आपण 6 गुंठे आम्ही घेतलेली जागा, अशा पद्धतीचं बोलणं आहे त्यांचं। पण भावांनो, 6 गुंठे घेतलेली जागा असेल तर मग तिथं पोलीस प्रशासन का आलं ते सांगा मला, तिथं कायदा धावून का आला ते मला सांगा। खरं काय खोटं काय हे आम्हाला माहीत नाही, पण एका मातंग समाजातील तिथल्या गावातल्या एका मुलासंग माझं बोलणं झालं आणि तो म्हणत आहे, दादा की ते जागा म्हणे विहाराची अगदी बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये म्हणे 6 गुंठे जे जागा आहेत ते म्हणे मातंग समाजानं च्यासाठी आहे म्हणे, आणि तिथं आम्हाला झेंडा लावायचा आहे। तर काही मातंग समाजाची लोक म्हणत आहे की 25 तारखेला आम्हाला अजून रिटर्न झेंडा लावायचा आहे। तर भावांनो, तुम्ही झेंडा लावल्यावर दंगली घडणार, भांडणं होणार, आणि हेच प्रस्थापितांना पाहिजे की तुमच्यामध्ये झगडे झाले पाहिजे, तुमची शांतता भंग झाली पाहिजे। कारण माझं मत एकच आहे की शांतता भंग झाली नाही पाहिजे आणि भावाभावाचे झगडे झाले नाही पाहिजे, हे माझं मत आहे। कारण आपला तमाशा बघून राहिले लोक, बाहेरचे लोक मस्त आनंद लुटून राहिले, आपण झगडे करून राहिलो, आणि त्याच्यामध्ये आपण कसं आहे ताल दाखवून राहिलो, तमाशा दाखवून राहिलो, आणि त्या कारण लोक तमाशा बघून राहिले, हे चुकीचं आहे। आपण एका मायेचे लेकरं आहोत, परके नाही, हे समजून घ्यावं। ती विहाराची जागा आहे, त्या विहाराच्या जागेमध्ये कुठलाही झेंडा लावू नका, हा जोड विनंती करतो भावांनो मी। कारण काल तुम्हाला तिथं पोलीस प्रशासन आलं होतं, तिथला पोलीस प्रशासनाने तो झेंडा काढून फेकलेला आहे। आणि काल तुम्हाला माहीत अण्णाभाऊ साठे यांची जयंती होती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती होती, आणि पुरा महाराष्ट्रामध्ये गरजत होती, आणि पुरं वादळ हे पिवळ्याने रंगलं होतं। ह्या कारणामुळं माझं एकच मत आहे की तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही कार्यक्रम करा, जयंतीचे कार्यक्रम करा, महोत्सवाचे कार्यक्रम करा, पण तिथं तुम्ही कुठलाही झेंडा लावू नका, हे माझं मत आहे। कारण तिथल्या पोलीस प्रशासनाने दखल घेतली, तिथला बौद्ध उपासक, तिथले कार्यकर्ते, आंबेडकरी जवळले नेते तिथं धावून आले, आणि त्यांनी म्हटलं की बाबा दंगली घडू नका। त्या कारणामुळं पोलीस प्रशासन तिथं धावून आलं। कारण का धावून आलं असेल? कायद्याच्या चौकडीत बसत नाही म्हणून धावून आलं असेल ना ते। तर माझं हेच मत आहे की कायद्याच्या चौकडीत बसत असेल तर तुम्ही तिथं झेंडा लावा, कायद्याच्या चौकडीत बसत नसेल तर झेंडा लावू नका। कारण कायद्याच्या विरोधात जाणार तर मग बाबासाहेबाच्या विरोधात जाल तुम्ही, लक्षात ठेवा। आणि काय होणार? दंगली होणार। मग दंगली मला घडवायच्या नाही आहे, मला तर शांतता भंग करायची नाही आहे। कारण कसं आहे, माझं एकच म्हणणं आहे, आपण एका आईचे लेकरं आहोत, आपल्याच्यात झगडे झाले पाहिजे नाही,
आणि हे प्रस्थापितांचा ह्या मनुवाद्यांच्या आरक्षणाच्या भडव्यांचा ह्या डाव रचलेला आहे की त्यांना असं वाटते की यांच्यात झगडे कसे लागले पाहिजे काय नाही. कारण वर्गीकरणाचं वादळ पेटलेलं आहे महाराष्ट्रात आणि त्या कारणामुळं ते वादळ पेटल्यामुळं लोकांनी तेल टाकावं कसं, आगीत तेल टाकावं कसं, म्हणजे आग विझवण्याचा प्रयत्न करत नाही आहे लोक, आगीला वाळवण्याचा प्रयत्न करत आहे. तर माझं मातंग भावांना आणि माझ्या बौद्ध बांधवांना माझं एकच मत आहे की तुम्हीही झगडे करू नका आणि ह्या प्रस्थापितांच्या लोकांच्या म्हणण्यानं ऐकू नका. कारण कसं आहे, झगडे कसे लागणार, आगीत तेल टाकल्यावर कसे भावाभावाचे झगडे कसे होणार, कसे तलवारा काढणार, कसे लाठ्या काठ्या काढणार, कसे भांडणं होणार, कसे विद्रोह मचणार, हे सगळं प्रस्थापित त्यांचं खेळ आहे. कारण हे सगळं आपल्याला मिटवण्याचा प्रयत्न चालू आहे. आपल्या भावाभावामध्ये वाद निर्माण झाला पाहिजे असा प्रयत्न चालू आहे. भावांनो, अशा मार्गाने लागू नका. कारण ती विहाराची जागा आहे, तर ती विहाराची जागा आणि तिथं झेंडा कुठलाही लागला जात नाही. तिथं फक्त पंचशिलेचा किंवा निळा झेंडा लागू शकतो. कळलं काय? कारण कसं आहे, काल मी व्हिडिओ बनवला होता, काल मी सांगितले तुम्हाला की भावांनो झगडे करू नका, कारण प्रस्थापितांचं म्हणणं ऐकू नका. कारण तुम्हाला माहिती आहे अजून ते 25 तारखेला 24 का 25 तारखेला अजून झेंडा लावणार आहे ते ह्या महिन्यात. तर भावांनो, झेंडा लावत असाल तर झगडे होणार आणि वाईट परिस्थिती निर्माण होणार आणि शांतता भंग होणार आणि पोलीस प्रशासन अजून जे आता जसं केलं तसं अजून रिटर्न होणार. म्हणजे तुम्हाला असं वाटते का की आपल्या झेंडाचा अपमान झाला पाहिजे? तुम्हाला असं वाटते ना का आमचा पिवळा झेंडा आत्मसन्मान आहे आमचा? तर मित्रांनो, दुसरी एखादी जागा बघा, त्या जागेमध्ये झेंडा लावा आणि तुम्हाला त्या विहाराच्या ठिकाणी कार्यक्रम करायला कोणीही तुम्हाला अडवणार नाही. कारण कार्यक्रम करा, तुम्ही अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी करा, तिथं लवजी वस्ता साहेबांची पण जयंती साजरी करा, कुठले कार्यक्रम करा, पण तुम्ही झगडे करू नका. कारण झगड्यामुळं काय होणार आहे, शांतता भंग होणार आहे. कळलं का? हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे. आता तुम्ही बघत असाल हा भाऊ वावरात काय करू राहिला, मी मारू आलो ग्लायशल पयाटीच्या वर तर नाही हो, पयाटीच्या तणकडात बाया भेटून राहिल्या नाही. त्या कारणामुळे भाऊ तुम्हाला काय पटलं नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. वादविवाद झाला पाहिजे नाही, हा शेअर झाला पाहिजे आणि मनुवादाच्या तोंडकाळात फेकून मारा. हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे. शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त.